आज व्यायाम करेंगा तो कल बॉडी बनाएगा असलेच काहीतरी वाक्य बोलून आमच्या अनुजने व्यायामाला सुरुवात केली होती. हो, आमच्या गँग मधल्या सगळ्यांचा व्यायाम दाखवणार आहे. आधी फॉलो करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 16वा. कॉलेज मधून पथनाट्याची प्रॅक्टिस करून आमचे तेजस दादांनी मला डायरेक्ट केस कापणाऱ्याकडे सोडलं, कारण डोक्याचा झालेला बोकड पाहता केस कापणं अत्यंत महत्वाची होती. आता आमच्या गंगारामचा सासरवाडीचा त्याला कॉल आलता, त्यामुळे त्याला सासरवाडीला जाणं खूप आवश्यक होतं, म्हणूनच तो केस कापतोय. आता त्याची सासरवाडी म्हणजे त्याचं कॉलेज. तिकडे गंगारामचे केस कापस तोपर्यंत इकडे माझ्या डोक्याचा पार काय पालट झाला होता. मग दोघांचे पण केस कापून झाल्यावर मी माझ्या कॅमेऱ्याला सुंदर मुकडा सोन्याचा तुकडा असं माझा चेहरा दाखवून घेतला आणि मी आणि आमच्या गंगारामने डायरेक्ट घराचा रस्ता धरला. आता हे असं जाण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितीच, आमच्या मागे किती साडेसाती लागलेली असती. नेमका आम्ही घरी जायचा टाइम आणि पावसाचा टाइम झाला होता. मग आता पावसाळा म्हणल्यावर थांबलं पाहिजे असंच म्हणत आम्ही दोघांनी पण इशारा चहा प्यायचं ठरवलं. चहा पिऊन झाल्यावर डायरेक्ट आम्ही आमची तालीम गाठली. आता तालीम गाठायचं कारण म्हणजे आमच्या गँग मधल्या पोरांना महिन्यातून एकदा व्यायाम करायचं सुचतं. आता असं एका महिन्यातून येण्याचं कारण म्हणजे आमचा ट्रेनर शाळा नाही तर पोरं तरी काय करते. आता आमचा ट्रेनर म्हणजे आमचा बनशा आहे. जरी त्याला काय येत नसलं तरी त्याला ट्रेनर म्हणायला लागतं. जसं की ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं की आमच्या अनुजला म्हणलं की तो आज व्यायाम का करतोय, तर त्याने मला 120च्या स्पीडने डायलॉग टाकला की जर आज व्यायाम केला तर उद्या बॉडी होऊ शकते. त्याला म्हणलं बाबा तुझंच खरं आहे, तू जर असा एका महिन्यातून व्यायामाला आला तर तुझी लवकरच बॉडी होईल. तुमच्या गँग मध्ये पण असा व्यायामाला एका महिन्यातून उगवणार असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये त्याचं नाव टॅग करा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा. भेटूयात अशाच तडाखेबाज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा.